एक महत्त्वाची बातमी आहे की हे जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे 10% आरक्षण, त्याला छगन भुजबळांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बगल देऊन सरकार काहीतरी थोपवतंय मराठा समाजावर, म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं का? अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला पाठिंबा देतो तो, त्याचा दिदारा झाला कशामुळे मग? आणि त्याने अर्धे ओबीसीचं वाटोळं केलं कशामुळं? आत्ता चालता चालता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटोळं करून गेलाय देऊ. आत्ता तो हायच नास्तिक पहिल्यापासून, तो पाठिंबाच देणार. फक्त मराठ्यांच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका. नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी, याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार नसता. उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत हे सिद्धच झालं म्हणून समजा. आम्हालाही गरज नाही मग तुमची, तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही, कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे आहेत. पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे, मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच का? त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी. याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही. ज्याला घ्यायचं तो घेईल, त्यांनाच लागते 100-150 जणाला, जास्त जणाला गरज नाही त्याची. इकडे 5-6 करोड मराठा एकीकडून आहे. यांना हे टिकणारं पाहिजे, कारण हे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे पूर अधिकारी बांधणार आहेत. इथं ह्या आरक्षणाचा भरोसा नाही. हे मिळल म्हणजे एकच घर बांधल्यासारखं आहे. खालून टाकली माती, वरून टाकला स्लॅब, खालची माती निघून गेली पडण बोकांडे आमचे ते घर. हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला. तुम्ही ते द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, त्याचं नशीब बघन तो, त्याला काय आम्ही घे नाही सांगितलं. हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे, याच्यात आमचे पोरं मोठे होणार आहेत. ते सरकार करत नाही, मग आता मुख्यमंत्र्यांवरचा तुमचा विश्वास आहे का? आजची दिवस आम्ही वाट बघणारच आहेत. अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतोत का? उद्याच्याला सगळं डिक्लेअर, आंदोलन डिक्लेअर. मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार. आता काय राहिलेलं नाही आमचंही, फक्त अंमलबजावणी राहिली. आणि आमच्या शेतीचे कामं म्हणतात तर 85% उरकलेले. आता आम्हाला काही काम नाही. तुम्हाला मराठीची शक्तीने दम बघायचा ना, आणि बघा तुम्ही. आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावणार आहे. आमचं बी काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं. आमचं फक्त अंमलबजावणी राहिली, तेवढीच आम्हाला घ्यायची. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.